नमस्कार, सुभाष अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. 4 जून 2026 रोजी संयुक्त पूर्व परीक्षा गट ब पार पडलेली आहे. तर त्यामध्ये आपण जिओग्राफीचे क्वेश्चन बघणार आहे. ठीक आहे, तर सुरू करूया. क्वेश्चन नंबर 11 सेट बी बघतोय आपण. पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमाचे खालीलपैकी कोणते उद्देश आहेत? तर हा काही पाठांतराचा मुद्दा नव्हता. तर ठीक आहे, तर बघा, भूमी उपयोजन आणि उत्पादनात पर्याप्त वाढ करणे, जनरल सेंटेन्स आहे. ठीक आहे, वाहत्या पाण्याला नियंत्रित करून भूमीचे क्षरण थांबवणे. ठीक आहे, तर बरोबर आहे. आणि गुंतवणूक कमी आणि उत्पादन खर्चात वाढ करणे. उत्पादन खर्चात कसं काय वाढ असेल ना, तर हे चुकीचं आहे. ठीक आहे, जनरल सेंटेन्स आपण जरी कन्सेप्च्युअली जरी समजून घेतलं तरी लक्षात येईल की उत्पादन खर्चात वाढ करायचं नाहीये. ठीक आहे, तर काय करायचं आहे, उत्पादन खर्च कमी करून आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन मिळवायचं आहे. ठीक आहे, तर त्यामुळे आन्सर काय असणार आहे, अ आणि ब बरोबर. ठीक आहे, पाणलोट क्षेत्र काय आहे, वाहते पाणी रोखणे, त्याचे एका ठिकाणी साठवण करणे आणि त्याचा योग्य पर्याप्त वापर करून आपल्याला उत्पादन चांगल्या पद्धतीने वाढवायचं आहे. तर ह्यासाठी पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम आहे. तर त्यांनी त्याचा उद्देश विचारलेला आहे. ठीक आहे, आन्सर काय येईल, अ आणि ब बरोबर. पुढे बघा, हा खालील विधानांचा विचार करा. आपण टेस्ट सिरीजमध्ये घेतलं होतं की डोंगर रांगा आणि त्यामधील नदी प्रणाली अशा पद्धतीचा एक क्वेश्चन येऊ शकतो. ठीक आहे, मग सर्वात उत्तरेला आपण बघितलं होतं सातपुडा पर्वतरांग आहे. ठीक आहे, त्यानंतर येते सातमाळा पर्वतरांग, त्यानंतर येते हरिश्चंद्र आणि बालाघाट आणि त्यानंतर येते शंभू महादेवची डोंगररांग. आणि यामधल्या नदी प्रणाली आपण कसं ती पण कशी पश्चिम वाहिनी नद्या आणि पूर्व वाहिनी नद्या. ठीक आहे, हे सगळं आपण करायला सांगितलेलं होतं. तर त्यावरतीच एखादा क्वेश्चन आलेला आहे. रायरेश्वर पासून शिंगणापूरपर्यंत पसरलेल्या रांगेला शंभू महादेव डोंगररांग असं म्हणतात. तर ठीक आहे, बरोबर आहे. ठीक आहे, त्यानंतर ना बघा, सातपुडा पर्वतरांगेमुळे नर्मदा आणि तापी नदीचे खोरे अलग झालेले आहे. समजा ही सातपुडा पर्वतरांग आहे, तर ही वरून जाणारी नर्मदा आणि ही त्या खालून जाणारी तापी, ह्या दोन्ही कशा आहेत, पश्चिम वाहिनी नद्या आहेत. तर सातपुड्याने काय केलेलं आहे, यांचं विलगीकरण केलं आहे. तर त्यामुळे हे पण बरोबर आहे. नंतर हरिश्चंद्र आणि बालाघाट डोंगररांगेमुळे गोदावरी आणि भीमा नदीचे खोरे अलग झालेले आहे. इथे जर तापी असेल तर ह्याखाली कशी आहे, ही आहे गोदावरी, ही आहे मधलं सातमाळा आणि अजिंठा पर्वतरांग. आणि त्यानंतर गोदावरी नंतर ना खाली काय आहे बरं, हरिश्चंद्र आणि बालाघाट. आणि इथे मध्ये कोणती नदी आहे, पुन्हा खाली भीमा नदी. तर बरोबर आहे का हे सेंटेन्स, तर हे पण बरोबर आहे. ठीक आहे, तर हे सेंटेन्स बरोबर आहे. त्यानंतर बघा, गोदावरी आणि तापी नदीच्या खोऱ्यांना वेगळी करणारी सातमाळा आणि अजिंठा डोंगररांग आहे. हेच विचारले ना, तापी आणि गोदावरी ही कोणती अलग करते, सातमाळा आणि अजिंठा. तर ठीक आहे, तर ते हे पण सेंटेन्स कसं आहे, बरोबर आहे. ठीक आहे, तर मग ऑल ऑफ द अबोव आन्सर येणार, वरीलपैकी सर्व विधाने बरोबर आहे. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 13 बघा, खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? ठीक आहे, कामठी कोळसा क्षेत्र आंब नदीच्या खोऱ्यात आहे. ठीक आहे, हे चुकीचं आहे. वर्धा खोऱ्यातील कोळसा क्षेत्र चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यात आहे. ठीक आहे, आपण बघत असताना वर्धा, वैनगंगा आणि पैनगंगा या 3 नद्यांचा आपण पूर्वेकडील नद्यांचा विचार करताना 3 नद्यांचा विचार करतो. तर वर्धा खोऱ्यातील कोळसा क्षेत्र कुठे आहे, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यात. बरोबर, तर ठीक आहे, हे बरोबर आहे. नंतर उमरेड कोळसा क्षेत्र हे कन्नान नदीच्या खोऱ्यात आहे. ठीक आहे, तर ही कन्नान नदीच्या खोऱ्यात आहे की हा, उमरेड कोळसा क्षेत्र हे कन्नान नदी खोऱ्यात आहे की वैनगंगा नदीच्या खोऱ्यात आहे, हे चेक करायला पाहिजे. ठीक आहे, तर त्यामुळे हे आन्सर पण काय येणार आहे, चुकीचं येणार आहे. आणि त्यानंतर महाराष्ट्रातील तुर्भे या ठिकाणी कॅनडाच्या सहाय्याने अप्सरा आणि ब्रिटनच्या सहाय्याने सायरस या अणुभट्ट्या उभारण्यात आलेल्या आहेत. तर कॅनडाच्या सहाय्याने अप्सरा जी आहे ती ब्रिटनच्या सहाय्याने उभारलेली आहे आणि कॅनडाच्या सहाय्याने जी आहे ती सायरस अणुभट्टी उभारलेली आहे. त्यामुळे हे इंटरचेंज करून दिलेलं आहे. तर त्यामुळे हे पण काय आहे बरं, चुकीचं आहे. आपल्याला माहिती फक्त ब बरोबर आहे, तर फक्त ब कुठे आहे, तर इथे आहे. त्यामुळे इथे नाही आहे. ठीक आहे, हा इथे पण आहे, इथे पण आहे. तर त्यामुळे हे तिन्ही ऑप्शन जातील आणि ए सी डी हे काय आहे बरं, आन्सर चुकीचे येतील. तर कामठी कोळसा क्षेत्र कुठे आहे माहिती आहे का, कामठी कोळसा क्षेत्र हे जवळपास आपल्या रामटेक जवळ आहे. ठीक आहे, तर त्यामुळे ही आंब नदी येणार नाही. ठीक आहे, तर आन्सर येईल फक्त ब. हा, ही खनिज संपत्तीमधील तो क्वेश्चन होता. आता बघा, कृषी विद्यापीठाच्या बाबतीत एक क्वेश्चन विचारलेला आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे डाळिंब तंत्रज्ञान संशोधन केंद्र लखमापूर येथे आहे. ठीक आहे, डाळिंब तंत्रज्ञान संशोधन केंद्र लखमापूर येथे आहे. हे आता आपल्याला माहिती, डाळिंब तंत्रज्ञान संशोधन कार्यक्रम एक सोलापूरला पण आहे
आणि त्यांनी काय दिलं इथे लखमापूर येथे पण आहे, पण आपल्याला कोणाच्या अंतर्गत येतं हे देखील बघावं लागेल. ठीक आहे, महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत येत आहे, त्यांना तसं म्हणायचं आहे की ICARच्या अंतर्गत येत आहे असं म्हणायचं. त्यामुळे आपण ह्याला होल्डवर ठेवूया. ठीक आहे, फुले यशोदा गव्हाचे वाण महात्मा फुले कृषी विद्यापीठाने 1998 मध्ये विकसित केले. ठीक आहे, तर हे बरोबर आहे. त्यानंतर महाराष्ट्र कृषी विद्यापीठाचे कार्यालय मुंबई येथे आहे. आता कोणत्या कृषी विद्यापीठाचे कार्यालय मुंबई येथे आहे? जवळपास 4 विद्यापीठे आहेत महाराष्ट्रात कृषी विद्यापीठाचे. ठीक आहे, तर प्रत्येकाचं विचारलंय का त्यांनी सिंगल आउट करून विचारलंय, तर इथे पण संदिग्धता निर्माण होते. त्यामुळे याचा आन्सर आपल्याला आयोग काय आन्सर देत आहे त्यावरतीच निर्भर राहील. ठीक आहे, 15 बघा, खालीलपैकी कोणते विधाने महाराष्ट्राच्या पर्जन्याबाबत अचूक आहेत. ठीक आहे, आपण टेस्ट पेपरमध्ये पण घेतलं होतं की नैऋत्य मोसमी वारे. ठीक आहे, ह्यावरती हा कन्सेप्च्युअल क्वेश्चन विचारलेला आहे. महाराष्ट्रात पावसाळ्याच्या आरंभी पश्चिमेकडून पूर्वेकडे वायुभार कमी होत जातो. ठीक आहे, त्यांनी काय सांगितलेलं आहे, महाराष्ट्राच्या पश्चिमेकडून आपल्याला कुठे जायचं आहे, पूर्वेकडे. तर वायुभार कमी होत जातो का? तर यस, तर वायुभार कमी होत जातो. तर आपल्याला माहिती वायुभार जर का कमी झाला तर वारे पण कसं वाहतात, जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहतात. ठीक आहे, तर त्यामुळे पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहत असतील तर तिकडे वायुभार कसा होत असणार आहे, तर कमीच असणार आहे. त्यानंतर राज्यातील पर्जन्याचे वितरण प्रामुख्याने नैसर्गिक वनस्पतीच्या वितरणावर अवलंबून असल्याचे आढळते. नैसर्गिक वनस्पतीच्या वितरणावर अवलंबून असतं का? पर्जन्याचे प्रमाण नाही. ठीक आहे, वितरण तर पर्जन्याच्या प्रमाणावरती ते आढळून असतं. त्यामुळे हे आन्सर काय आहे, हे सेंटेन्स चुकीचं आहे. नैऋत्य मोसमी वारे घाटमाथ्यावरून पूर्वेकडे जातात तेव्हा त्यांची बाष्पधारण क्षमता वाढते. समजा हा असा महाराष्ट्राचा दक्षिण भाग आहे आणि एक मिनिट हा महाराष्ट्राचा जर का दक्षिण भाग आपण जर पाहिला, इकडे जर सह्याद्री रांग पाहिली आणि त्यांचं जर घाटमाथ्यावरून उतरताना जर का काय म्हणतात वारे पूर्वेकडे जातात, त्यानंतर पश्चिमेकडून पूर्वेकडे जात असताना त्यांची बाष्पधारण क्षमता वाढते का? तर यस, नक्कीच वाढते का? तर आपल्याला माहिती पूर्वेकडे जात असताना जसं पूर्वेकडे जाईल तसं पर्जन्याचं प्रमाण वाढत जातं आणि जर त्यांच्यामध्ये बाष्पधारण क्षमता असेल तरच ते पर्जन्य तिथे जास्त त्याचं प्रमाण जास्त असणार आहे. तर त्यामुळे हे देखील सेंटेन्स कसं आहे, बरोबर आहे. ठीक आहे, विदर्भामध्ये पश्चिमेकडून पूर्वेकडे पावसाचे प्रमाण वाढत जाते. नक्कीच विदर्भामध्ये जर का पूर्ण भाग पाहिला, ठीक आहे, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, तर इथे गडचिरोली आणि गोंदिया या भागामध्ये कसं असणार आहे, नागपूर, भंडारा यापेक्षा पर्जन्याचं प्रमाण जास्त असणार आहे. त्यामुळे पश्चिमेकडून जर का पूर्वेकडे गेलं विदर्भामध्ये तर पावसाचे प्रमाण वाढतच जाणार आहे. त्यामुळे हे पण सेंटेन्स बरोबर आहे. तर आन्सर काय येईल बरं, ACD. ठीक आहे, पुढे बघा, खालीपैकी कोणती विधाने बरोबर आहे. ठीक आहे, वैतरणा आणि तानसा उल्हास नदीच्या उपनद्या आहेत, चूक आहे. ठीक आहे, ही तानसा तर काय आहे बरं, ती वैतरणाचीच उपनदी आहे. तर त्यामुळे हे सेंटेन्स चुकीचं आहे. खानापूर पठाराच्या दक्षिणेला कृष्णा नदीचे खोरे आहे. ठीक आहे, आपण जर महाराष्ट्राचा असा जर का मॅप पाहिला, आपण नदी प्रणालीमधील हा प्रश्न आलेला आहे. ठीक आहे, नदी प्रणाली अभ्यासाला सांगितलेलं होतं टेस्ट सिरीजमध्येच. ठीक आहे, तर खानापूर पठाराच्या दक्षिणेला म्हणजे इथे सातारा सांगलीपाशी काय आहे बरं, हे खानापूर पठार आहे आणि त्याच्या दक्षिणेला काय सांगितलेलं आहे त्यांनी, तर कृष्णा नदीचे असे खोरे आहे. ठीक आहे, तर बरोबर आहे का? येस. त्यानंतर मन्याड नदी खोरे गोदावरी नदी खोऱ्यात आहे. ठीक आहे, गोदावरी नदी खोरे पण आपण अभ्यासाला सांगितलं होतं. त्यानंतर गोदावरी नदी जर का पाहिलं तर जवळपास लातूरपाशी काय आहे बरं, मांजरा ही त्याची उपनदी आहे गोदावरीला. ठीक आहे, गोदावरी अशी वाहत असताना लातूरपाशी त्याची मांजरा ही उपनदी आहे आणि मांजराची उपनदी कोण आहे बरं, तर मन्याड आहे. ठीक आहे, तेरणा मन्याड आपण असं अभ्यासलं होतं. ठीक आहे, तर त्यामधलाच हा सेंटेन्स आहे. तर दोन्ही सेंटेन्स हे करेक्ट आहेत, B आणि C करेक्ट आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढे बघा, 2011च्या जनगणनेनुसार लोकसंख्येवरती एक क्वेश्चन येतोच, एक तर इकॉनॉमीमध्ये येईल किंवा जिओग्राफीमध्ये येईल. ठीक आहे, त्यानंतर 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या 3 जिल्ह्यांमध्ये ऋणात्मक लोकसंख्येचा वृद्धी दर दर्शवतो. ठीक आहे, त्यांनी विचारलेलं आहे, ऋणात्मक विचारलेलं आहे. ठीक आहे, तर मुंबई उपनगर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मुंबई शहर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मुंबई उपनगर, शहर पाहिजे आपल्याला. ठीक आहे, उपनगर नाही, आणि सिंधुदुर्ग, रत्नागिरी. तर मुंबई शहर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी. ठीक आहे, ह्यांचं आन्सर हे मायनसमध्ये आहे बरं का. तर हे समथिंग -7.5 काहीतरी असेल बघा. त्यानंतर सिंधुदुर्गचं पण रत्नागिरीचं -4 असेल आणि त्यानंतर सिंधुदुर्गचं कसं असेल -2 मध्ये असेल. ठीक आहे, तर हे पण पॉईंटमध्ये तुम्ही करून ठेवायला पाहिजे आणि लोकसंख्या हा टॉपिक चांगल्या पद्धतीने केला पाहिजे. ग्रुप सीला पण एखादं क्वेश्चन आता विचारले तर विचारू शकतात. पुढे बघा, खालील विधाने विचारत घ्या. चिनाब नदी जोझिला खिंडीजवळ
उगम पावते. तर जोझिला ही खूप उत्तरेला आहे. तर चिनाब नदी तिथे उगम नाही पावत, तर ती जवळपास बारालापच्या या खिंडीपासून उगम पावते. त्यानंतर रावी नदीचा उगम रोहतांग खिंडीजवळ होतो. तर ठीक आहे, हे बरोबर आहे. यस. आणि सतलज नदीचा उगम हा राक्कस तलावाजवळ. हा तर एक राज्यसेवा पूर्वला विचारलेला हा PYQच आहे. ठीक आहे, तर त्यामुळे बी आणि सी करेक्ट आहे, ए मात्र चुकीचं आहे. तर आन्सर येईल आन्सर नंबर 3. हा, संचालनालय खनिज विभाग नागपूर यांच्या 2014च्या आकडेवारीप्रमाणे महाराष्ट्रात लोह खनिजाचे साठे कोणत्या जिल्ह्यात अधिक आहेत. ठीक आहे, कोणत्या जिल्ह्यात त्यांनी विचारलेले लोह खनिजाचे साठे अधिक आहेत. तर कोणत्या जिल्ह्यात आहेत बरं, तर गडचिरोली जिल्ह्यात आहेत. तर आता तुम्हाला कन्फ्युजन होईल यामध्ये गडचिरोली किंवा चंद्रपूर. तर आयोग काय आन्सर देईल हे पण बघावे लागेल, का तर त्यांनी आकडेवारी एकदम स्पेसिफिक करून दिली. नागपूर यांच्या संचालनालय खनिज विभाग नागपूर यांच्या 2014ची आकडेवारी. तर आन्सर काय देईल हे आपल्याला बघावं लागेल, परंतु गडचिरोली हे आन्सर आहे. त्यानंतर पुढे बघा, हा कोप्पेन आणि त्रिवार्ता हे खूप वेळा यावरती PYQ येतं. ठीक आहे, तर हे करून जायचं म्हणजे महाराष्ट्र आणि भारताच्या संदर्भामध्ये. तर CWG म्हणजे काय आहे बरं, तर मेझोथर्मल आहे. जवळपास आपला उत्तर भारतीय मैदानी प्रदेश आहे ना, तर त्या भागामध्ये समजा आता रफमध्ये आपण भारताचा नकाशा काढूया. ठीक आहे, तर उत्तर भारतीय मैदानी प्रदेश आहे ना, तर तिथे काय आढळतं बरं, तर CWG आढळतं म्हणजे मेझोथर्मल. त्यानंतर BWHW हे कुठे आहे बरं, तर उष्ण वाळवंटी प्रदेशामध्ये काय आढळतं, BWHW म्हणजे जवळपास इथला जो राजस्थानचा भाग आहे ना, तर तिथे काय आढळेल बरं, तर उष्ण वाळवंटी प्रदेश. त्यानंतर DFC हे कुठे आढळेल बरं, तर थंड आणि आर्द्र हिवाळा. ठीक आहे, तर हे कुठे आढळेल, तर थंड आणि आर्द्र हिवाळा. ठीक आहे, तर इथे कुठेतरी DFC वगैरे आढळेल. ठीक आहे, पूर्वेकडे. नंतर AMW हे कसं आहे बरं, उष्ण कटिबंधीय मोसमी वारे म्हणजे मोसमी वारे जिथे आढळतं आपल्याला, तर त्या ठिकाणी अशा पद्धतीचं हवामान आढळतं. ठीक आहे, तर माझा आन्सर काय येईल बरं, Cचं Aचं 4 आहे, तर पहिल्याच ऑप्शनमध्ये त्यांनी दिले. ठीक आहे, Bचं 1, Cचं 2 आणि Dचं 3. ठीक आहे, तर हवामान पद्धती या दोन्ही शास्त्रज्ञांनुसार तुम्ही करून ठेवायला पाहिजे. ठीक आहे, तर इथे भूगोलाचे प्रश्न संपत आहेत. 10 पैकी किमान 7 ते 8 क्वेश्चन बरोबर यायला पाहिजेत, का तर ते डील करण्यासारखे होते. जर का नदी खोऱ्याचा एखादा प्रश्न अवघड सोडला तर बाकीचे तर डील करण्यासारखे होते, कृषी वगैरे सोडलं तर. ठीक आहे, तर भूगोलाच्या प्रश्नांमध्ये पुन्हा एकदा ग्रुप Cला पण अप्रोच ठेवताना महाराष्ट्राच्या भूगोलावरती बरेचसे क्वेश्चन येताना दिसत आहेत. त्यानंतर उत्तर भारतीय मैदानी प्रदेशामध्ये जसं की नदी खोरे वगैरे पण हा पण पार्ट आपल्याला येताना दिसत आहे, तर त्यावरती पण तुम्ही फोकस करायला पाहिजे. तर ग्रुप Cचा प्रिपरेशन करताना ग्रुप Bच्या क्वेश्चन पेपरचा रेफरन्स नक्कीच ठेवला पाहिजे. तर अशा पद्धतीने तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करा. धन्यवाद.